नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता यांच्या योजनेअंतर्गत राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आणि 9 प्रमुख बँकांमध्ये पैशांचे वितरण सुरू झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपण आपले बँक खाते चेक करा. तर शेतकरी मित्रांनो, घेऊया सविस्तर माहिती जाणून. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या दोन्ही योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरणाचे आदेश दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये याप्रमाणे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना आधारच या पैशांची नोंद SSS संदेश मिळू लागले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्याने वितरण. राज्य सरकारने योजनेचे वितरण 3 टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण केले जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन 12 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये या योजनेचे लाभार्थी पैसे मिळू शकतील. तर आता या योजनेअंतर्गत पैशांचे वितरण फक्त 9 मान्यताप्राप्त बँकांमार्फत केले जात आहे. या बँकांमध्ये महाराष्ट्र, इंडियन बँक, पोस्ट बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा समावेश आहे. या बँकेमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. पहिल्या टप्प्यांमध्ये या 12 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अहिल्यानगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, सातारा आणि हिंगोली या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना आधारच पैसे मिळू लागले आहे. तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, उस्मानाबाद, पालघर आणि इतर 2 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यामध्ये परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तिसऱ्या दिवशी पैसे मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे कृषी विभागाकडून स्पष्ट केले आहे की फक्त मान्यताप्राप्त बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. खाजगी सहकारी संस्थेच्या बँकांमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाही. अशा शेतकऱ्यांनी त्वरित मान्यताप्राप्त बँकेमध्ये खाते उघडावे. तर शेतकरी मित्रांनो, आधार कार्ड लिंकिंग आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार कार्ड लिंकिंग केलेले नसेल त्यांनी त्वरित हे काम पूर्ण करावे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.